सध्या हा श्रावणाचा पवित्र महिना आहे ना। या पवित्र महिन्यात आपण पाहू शकतात की परळी वैजनाथ या ठिकाणी वैजनाथ ज्योतिर्लिंग आहे आणि या ज्योतिर्लिंगासाठी आपण पाहू शकतात की राज्यात नव्हे तर अनेक राज्यातून भाविक मोठ्या संख्येने इथे दर्शन येत असतात। आणि याच मंदिराच्या पाठीमागे एक तीर्थ हरहर तीर्थ आहे आणि या तीर्थाचं अत्यंत महत्त्व आहे। आपण पाहू शकतात की या तीर्थामध्ये स्नान करूनच भाविक आपल्या मोठ्या संख्येने या वैजनाथ मंदिराचा दर्शन जात असतात। मात्र या तीर्थामध्ये पाहिलं तर या ठिकाणी पाहू शकता हे हरहर तीर्थ आहे आणि या तीर्थामध्ये पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या संख्येने इथे भाविक स्नान करत असतात। पण या तीर्थाची पाणी अवस्था पहिले आपण अत्यंत दुर्गत होऊन गेलेली आहे। या तीर्थामध्ये पहिले 0% पाण्यासाठी शिल्लक राहिलेला आहे आणि ज्या ठिकाणी पाणीच्या गुडघ्यावर पाणी आहे त्या गुडघ्यामध्ये आपण पाहू शकतो प्रचंड घाण आहे आणि याच घाणीमध्ये आपण पाहू शकतो भाविक मोठ्या संख्येने इथं स्नान करायला दिसून येत आहेत। गेले आता पाहू शकता की आता श्रावण महिना पहिला श्रावण झालेला आहे, आता अजून 4 श्रावण सोमवार बाकी येतं आणि या ठिकाणी पाहू शकतात की 0% पाणी साचले असल्यामुळे प्रचंड या ठिकाणी आता हरहर तीर्थामध्ये घाणचं साम्राज्य देखील झालेलं आहे। भाविक मोठ्या संख्येने या तीर्थामध्ये स्नान करत असतात आणि आपण शकतो की आता या स्नान केल्यामुळे आता भाविकांना मोठी इजा देखील होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की या ठिकाणी आता याला स्वच्छता करण्याची देखील गरज आहे। याच हरहर तीर्थाचं एक महत्त्व सांगितलं जात आहे की या तीर्थामध्ये आपण बघू शकतो की वैष्णवी या दगडाचे या ठिकाणी पाहू शकतो की 40 ठिकाणी याचे दररोज इथं या तीर्थाला नांगोळीसाठी खाली उतरता येतं आणि या ठिकाणी पाहू शकतात की याच तीर्थामधून एक अंबाजोगाईला जाण्याला एक रस्ता देखील आहे। हातीखान्यापर्यंत हा रस्ता गोयरी रस्ता आहे आणि त्यामुळे पाहू शकतात या तीर्थाचं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि विष्णू आणि भगवान शंकर या ठिकाणी दोघांनी या ठिकाणी भेट झाल्याचं देखील सांगण्यात येत असतं। त्यामुळे आता ह्या तीर्थाला हरहर तीर्थाचे असे नाव देखील म्हटलं जाते दिलेलं जात आहे। या तीर्थामध्ये आता प्रचंड या ठिकाणी घाण देखील झालेली आहे आणि संपूर्ण प्रचंड या ठिकाणी आता नागरिकांना भाविकांना आता मोठा त्रास देखील सहन करावा लागत आहे। त्यामुळे आता बघू शकतात की परळी तालुक्यात अनेक भाऊ शकतात की वडे नाल्या असतील की मोठे मोठे धरणे आहेत या ठिकाणी 80% पाणी सगळं साठे शिल्लक असलं ते मात्र अजून या परळी शहरातील हरहर तीर्थ मात्र कोरडेच दिसत आहे। त्यामुळे आता पाहू शकतात या तीर्थाला स्वच्छ करण्यात यावी अशी भाविकांची मागणी देखील करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन विकास मार्गदर्शक संभाजी मुंडे, टी9 परळी बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।